तर आलो बघा दवाखान्यात आणि इकडं आई पण आलं. त्यांना रात्रीच यायचं होतं पण जागा नव्हती गाडी. आम्ही एका गाडी इकडं पिऊ पण आली. तर आता बघा 12:30 वाजल्यात. ताई आम्ही सगळेजण 10 वाजता आणतो. आत्याही सगळे घरी गेला. तिला आल्यापासून मी भरपूर खायलाही घातलं बघा. फळंही घातली, पपई खाल्ले तिने बघा. आणि आणखीन केळी, वरण भाकर पण सकाळी खाल्लं होतं. तर आता 12:30 वाजल्यात. आता सलाईन लावायचं. मग वरण आणि भाकर आणली होती. तर हिला चारते. तिथंच बसले होते चाराय. ताई म्हणल्या घ्या तिला पण बाहेर. तर आता आम्ही चाललोय राधवकड बघा हॉस्पिटलमध्ये. तिला गरम गरम वरण घेतलंय आणि पपईच्या फोड्या घेतल्यात. भाकर पण घेतली कागदात पिशवीत पाणी सुटन म्हणलं आणि गरम पाणी. आणि भाऊ पण आल्यात. भाऊला फोन केला तर न्यायला या. तर चहा ठेवलाय. हा पिऊन जावा म्हणलं. नको म्हणतात पण प्या म्हणलं आता. आणि इकडं दुर्गा बसली. बिस्किट पुडा कुठं घावला दुर्गा? किती पण लपवा हे करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर घरनं व्हिडिओला सुरुवात काय केली नाही. पाठीमागनं जेवढं केलं तेवढंच घेतलं होतं पाठीमागच्या कॅमेऱ्याने. खायला राजूला गेलं ती आणि इथं आलं. ताई म्हणल्या माझं झालंय सगळं पण झालं तर परत पोहे करायला लावलं ताईंनी पूजेला. कारण राजूला पण खायचं होतं. मी राहू द्या म्हणलं होतं कारण मी वरण भाकर आणि पपईच्या फोड्याने ते घेतलं होतं म्हणून राहू दे. पण पूजा म्हणले असू देत आहे म्हणलं. सगळं संकट खाणार नाही एवढं म्हणलं असू द्या. करतात तर नेव्हा मग इथं 5 मिनिटात थांबा म्हणलं. आता ताई भाऊ नाश्ता हे करते सगळे. एवढं केलं केलंय सगळं तसं. मी फक्त ते हलवलंय चला मग आल्यावर थांबा. तुम्हाला 5 वाजता यायला सांगितलं, 6 वाजता यायला सांगितलं. तुम्ही तर 10च वाजवल्या वरडण. त्याच्यामुळे निघायचं. तिचे कपडे पण घेतले बघा. तर आलो बघा दवाखान्यात. गाडीवर काय बसून व्हिडिओ घेता येईना कारण चिमी झाली होती. आणि इकडं आई पण आल्या. त्यांना रात्रीच यायचं होतं पण जागा नव्हती गाडी. आप्पा आणि आई आल्या त्या एका गाडीवर, आम्ही एका गाडीवर. इकडं पिऊ पण आली. तर चला मी 4 भाकरी केल्या आणि वरण. रातच्या भाकरी होत्या त्या भिजाय टाकल्या. म्हणजे त्याचं नाश्त्याला तुकडं करून द्यावं त्यांना. बाकीचे कोणीच उठले नव्हते आणखी. म्हणजे घरी गेला करावं. पूजापाशी पोह्याचा नाश्ता केला. नको म्हणत होतं. पूजालाच आग्रह करायला लागले त्याच्यामुळं थोडं थोडं खाल्लं. तर दिवस उगवलं की बघा गर्दी लय असते भरपूर. हे दवाखाना किती आतमध्ये राहिला आणि इकडंच गर्दी. इथं पण गाड्या आणि तिकडं आतमध्ये पण गाड्या. आणि इकडनं बघा जिथं तिथं सगळ्या गाड्या. खूप गर्दी असते. केस पेपर काढाय पण तेवढीच गर्दी आणि ग्राउंडवरती इकडं पण तेवढीच गर्दी असते. कसं करायचं कधी झोपली आल्या बघितलं तर राजू झोपली होती. तिला हळूचे हाका मारले. राजू म्हणलं लगेच आवाज ऐकून उठली बघा आणि सून झोपली होती. तर तिच्या हाताला सलाईन चालू होता आधी पण बंद केलं वाटतं. अर्धा तास झाला आता म्हणलं. तर सगळं नाश्त्याला आणलंय बघा. घरनं पण केलेलं वरण भाकर सलाईन बघा. आता चालू करायची आता लावायची. मग अशी सिस्टर सांगत होत्या. इकडं बघा डॉक्टर पण आलेत तपासायला. 2-3 टाइम येतात. आता तूच म्हणल्या हात दुखतंय म्हणून म्हणलं सुई बदलायला. डायरेक्ट खालीच झोपली. खूप असतात हा. सुजलाय हात. ते राहिला ना दुखायचं. डॉक्टरला माझं सोडा क्या डॉक्टर मला घरी किती दिवस जांबून ठेवताय म्हणा. कोंडून ठेवताय म्हणा इथंच मला. सोडा म्हणा बघ बरं विचारा कुठं आल्या डॉक्टर. तर आता बघा 12:30 वाजल्यात. ताई आम्ही सगळेजण 10 वाजता आणतो. आत्याही सगळे घरी गेला. तिला आल्यापासून मी भरपूर खायलाही घातलं बघा. फळंही घातली, पपई खाल्ले तिने बघा. आणि आणखीन केळी, वरण भाकर पण सकाळी खाल्लं होतं. तर आता 12:30 वाजल्यात. आता सलाईन लावायचं. मग जेवण आणतं. तिला म्हणलं घेऊ का नको म्हणली. तरी पण मला ह्या ताईंनी वरण भात घ्यायला लावला कारण मी वरण आणि भाकर आणली होती. तर हिला चारते. तिथंच बसले होते चाराय. ताई म्हणल्या घ्या तिला पण बाहेर. आता सलाईन लावायचा टाईम झाला. म्हणलं चला आता पाय मोकळा करून येऊ. हिला आणावं म्हणलं आणि थोडंसं खायला पण घालावं. तर इथं ही पण आहे थोडंसं चारायचं. मग आणलं तिला पण बाहेर बघा. ह्या बाळाचं हां सलाईन लावायची ना
बसलं सगळेजण. तर आता मला जायचंय घरी, ह्यांची वाट बघते पण आणखी नाही ना. बघ आता ह्याला चारते, सलाईन लावायला लावते आणि मी घरी जाते, कारण घरी पण माझं काम शिल्लक आहे बघा. काय म्हणते आजी? आजीला म्हणा ये की मम्मीला घरी जायचं. केलं का जेवण? आता मी जाते घरी, ताईन मी जातो घरी आता. चारलंय भरपूर चारलंय. आता संध्याकाळी बघू 3-4 वाजता, 4-5 वाजता बघू. विचारायचं का द्यायचं का? दुसरं काहीतरी आणाय नाही खात ते, बळ पण खात नाही दिलं तर. काय झालं? घरी जायचं म्हणलं की वैताग देते. तर आता बघा 3 वाजल्यात आणि ताई मी सागर चाललोय घरी. सागर पण बराच वेळ झाला थांबलं होतं बघा. तर राधूचा हात सकाळपासून दुखत होता सोयीचा, तर रडत होते. आता मगाशी सलाईन लावली तरी रडायला लागली. मग थोडा वेळ थांबून तिची सलाईन बघा, ते सोय बदलली बघा. सलाईनचा हात होता ना, ते सुजला होता, त्याची सुई काढली, अजून सुई दुसरी काही लावली नाही. त्याच्यामुळे ती लय रडत होती. ती रडत होती आणि तिला बाहेर हिंडवलं, मला तर काय सुचना. झोपवली आणि आता आम्ही चाललोय घरी. आम्ही 3 वाजले सकाळपासून आम्ही इकडंच आहे. 9:30-10 वाजता सकाळी आलेलो ना, तसं इथंच आहे. जेवण नाही, काय नाही, काय नाही. त्याच्यामुळं तिला सोडून जाऊ पण वाटत नाही. आता पण येऊन देत नव्हते. मी म्हणलं दुर्गा पशी कोण नाही अगं, तुझ्यापासून सकाळपासून तुझ्यापाशीच आहे म्हणलं, जाऊ दे की. तरी नाही म्हणायचे. लय म्हणजे लय नादी लावली. तरी होत ते कसं खाली काय झालं म्हणली आता 3 वाजल्यात, म्हणले 4लाच यायचं. पण आता सुई लावताना आणखी रडणार. नाही निघायचं आपल्याला, नाही खाली जायची. बरंच हा म्हणली जा म्हणली कशी तरी. मग आता आलोय बघा, पण आता सोय लावते ना आणखी मोठ्याने रडणार आहे. ऐक मला लय कस्तरी होतं, लय भारी करते पण ती चाली. खरं केलं काय? नाही मी जरा जास्तच केलं, पण तसंच करते. चला आता घरी जाते आणि घरचं काम आवरते, धुणं भांडे. ताई पण सकाळपासून माझ्याबरोबर उपाशीच, फक्त पोहे खाल्लं होतं. राधूला पोट भरून चारलं. तर ओम दुर्गा सगळी त्यांच्या पशीच आहेत. 10 वाजल्यापासून 10 वाजता आलोय आम्ही सकाळी बघा. तर 3:30 वाजता बघा घरी आले. इथं मी बघा तिकडनं मी वरच्या घरनं चलत आले, सागरला थोडंसं काम होतं म्हणून. तर 3 वाजता आम्ही तिथनं निघलो होतो. मग आल्या बघा कपडे धुतले आणि मी इथं आले तर ह्यांनी कुठंतरी चाललं होतं बघा, न सांगताच गेलं. तर कुठं गेलं काय माहिती. तर कपडे धुतले मी आणि घरी झाडाय लागणारच. तोपर्यंत आत्याचा फोन आला, राधाला भूक लागली. मला म्हणलं तिला खायला दे आधी काहीतरी करून. तर मी बघा इथं भाकरी केल्यात, 2 भाकरी केल्यात आणि इथं सकाळचं वरण आहे. मला म्हणली मम्मी मला भाकर वरण आणि भात दे. आता गरम गरम भाकर देते आणि वरण देते, पपईच्या फळ्या देते बघा. तशी फळं खाल्ल्यात बघा तिने मगाशी तिथं. आत्या म्हणलं मी तिला चारले. तर चला भाकरी करून झालं, तिला डबा बांधते. सागरला बोलवले, सागरजवळ डबा देते बघा. आता मी भूक लागली मला, पण बघा खायला पण काय नव्हतं. एक भाकर जास्त केली, दुर्गा ओम पण खात्यान त्यातच. आणि वरण भाकर घास खावा म्हणलं आणि भांडी घासून घ्यावा आणि घरातला राडा रपाटा झाडून बिडून घ्यावा म्हणलं. आणि मग स्वयंपाकाला लावा, तिला डाळ खिचडी खायची बघा. मग संध्याकाळनं तेच द्यावा डब्याला. तर 5:30 वाजल्या. तर बघा राडा रपाटा किती हा सगळा पसाराच आहे सगळे का. तर बघा इकडं किती पसारा झालाय, सगळा कचराच आहे सगळा. इथून तिथून जिथं बघून तिथं राडाच आहे. सकाळी 10 वाजता गेलते, 3 वाजले यायला 3:30. तर मी घेते उरकून, भांडी घासूस तर घर झाडूस तर टाईम होतं 6-6:30 वाजतात बघा. आता 5:30 वाजतात. तर आता चला देते राधूला खायला काहीतरी, आता एवढं केलेलं.
बांधला बघा डबा राधूचा, दिला तिला वरण भाकर आणि खायला. आता मी देते सागरजवळ. संध्याकाळचा दुसरा द्यायचा. चला आता 8 वाजल्यात बघा संध्याकाळच्या. आणि मगाशी स्वयंपाक करायच्या आधी दुर्गाला रडत होते, अर्धा तास रडत होती, ऐकतच नव्हती अजिबात. मीठ उतरून टाकलं, गप बसले आणि रडू रडू झोपली. ती झोपल्या मी स्वयंपाक केला. भांड्याचा पाळा तर बघा हाय असाच आहे, मला काम काय सुधारलंच नाही बघा. तर सागर पण आल्यात, आता डबा पण करून झालाय. म्हणलं होतं भाता भागा, पण आत्याला काय भात आवडत नाही म्हणून परत 4 भाकरी केल्या आणि भाजी केली. आणि राजूसाठी भात पण केला होता, त्यातला भात शिल्लक आहे. तर ओम आहे तिकडल्या घरी, तर दुर्गा माव झोपली आहे. बहिणीला म्हणलं आता थांब थोड्या अर्धा तास, म्हणले थांबते, मग मी येते म्हणलं, तोपर्यंत थांब म्हणलं डबा देऊन येते म्हणलं. ते थांबली इथं. तर दुर्गा इकडं झोपली बघा, टीव्ही चालूच आहे. लय रडत होती, तिला विक्स ही लावली, मग झोपली दुर्गा. विक्स लावली कपाळाला नाकाला ह्याला, म्हणलं संध्याकाळ आणि शेका. तर चला सागर गेलात पुढं, डबा पण घेतलाय, गरम पाणी पण घेतलंय बघा, दार लावलंय, मिक्स लावून झोपवलंय. संपलं होतं, आता टाकावं लागलं. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, तसं दवाखान्यात आलं बघा. तर आल्या बघितलं तर आज झोपली होती, सलाईन बंद या. तर सून झोपली, हाका मारली पण उठली नाही. तर दुसऱ्या हाताला सलाईन लावली बघा. दुपारी लय रडत होती, म्हणजे लय हात सुजला हाताला बघा. ह्या हाताला सुई होती, काढली, त्या हाताला लावली.